सक्षम बनवूनच सोडलं. आम्हाला माने सर हिंदीमध्ये कविता शिकवायची आणि कविता शिकवत असताना कविता पाठ करणं हे कंपल्सरी असेल. कवितेच्या प्रत्येक ओळीला एक शिडी असेल. त्यामुळं का होईना आम्ही त्या कविता पाठ करून यायचो. चिडियावर चुरुंगून नावाची एक कविता होती. माँ क्या मुझको उड़ना आया नहीं चुरुंगून तू भरमाया, इस डाली से उस डाली पर आता जाता हूँ ठोक ठटोक, दाना कोई कहीं पड़ा तो ढूंढ लाता हूँ ठोक ठटोक. ती कविता अशी होती. त्या कवितेचा शेवट असा होता की आज सफल है तेरे डैने, आज सफल है तेरी काया. म्हणजे सुरुवातीला जो चुरुंगून आहे, जो म्हणजे छोटा पक्षी आहे, चिमणीचं पिल्लू आहे, की ते सतत म्हणत असते की मला सगळं येतंय, मला सगळं माहीत आहे, मी सगळे करतो, मी ते करतो, यो करेन तो करेन. परंतु ते त्याची आई जी आहे ती त्याला शेवटपर्यंत सांगत असते की नाही, तू भरमाया म्हणजे तू ब्रह्मदेव आहे, की तुझ्या पंखामध्ये तेवढी ताकद आलेली नाही, तुझ्यावरती संस्कार होणे बाकी आहे. आणि शेवटी मात्र ज्या वेळेला ते सक्षम म्हणते पिल्लू, त्यावेळेला ते म्हणते की आज सफल है तेरे डैने, आज सफल है तेरी गाय. की आज तू सक्षम आहेस, तू 18 वर्ष झालेला आहे, तू सज्ञान झालेला आहेस बाळा. तू आता ह्यानंतर आश्रम सोडू शकतो आणि मला खात्री आहे की तू आश्रम सोडून गेल्यानंतर देखील जीवनामध्ये यशस्वी होशील, सफल होशील. आज राम कुलकर्णीने तेच भावना व्यक्त केली की आम्हाला आमच्या पंखामध्ये तेवढं बळ दिलं होतं आश्रमानं, आमच्या पंखामध्ये तेवढी ताकद निर्माण केली होती. आणि जोपर्यंत आमच्या ताकद नव्हती तोपर्यंत भाऊंनी आमच्यावर सतत संस्कार केले होते की तू वाट सोडून जायचं नाही, हे तुझी वाट आहे. तुला माहीत आहे की भूक लागली आहे, तुला वाटतंय की ट्रॅक्टरवर सर्व्हिस वर चढून ऊस काढून आले, जमणार नाही, फोडून काढेल, सांगितलेलं होतं, बरोबर आहे. तुला पिक्चर पाहावा वाटतो, जाऊन एखाद्या व्हिडिओमध्ये बसशील, जमणार नाही. आपलं ते कुबड्या म्हणून एक होतं आमच्या बरोबर, असे फटके असायचे. सांगतो तुम्हाला का असायचे, कारण तू ब्रह्म आहे, तू ब्रह्मदेव आहेस की मला सगळं येतं आणि मी सर्व काही करू शकतो. बाळा तुझं ते वय झालेलं नाही, तुझं ज्या वेळेला वय होईल त्यावेळेला तू कर. भाऊंनी हे जे संस्कार केले आमच्यावर, त्यावेळेला आम्हाला वाटायचं की काय मारते भाऊ, काय हे करते, परंतु ते संस्कार होते, ते संस्कार होते. म्हणून तो जो ट्रॅक आहे आमचा चुकला नाही. त्या रस्त्याला आम्हाला भरपूर दिशा दिसत होत्या, की भरपूर असे आम्हाला आमिष होती की इकडे गेलं तर मला हे मिळते, हे आज हॉटेलमध्ये काम केलं तर मला 10 रुपये मिळते. परंतु बाळा तुझं ते वय नाही, तुला पुढे जाऊन काहीतरी व्हायचं आहे. हे जे त्यांनी सांगितलं, हे जे संस्कार केले, तेच रामने सांगितलं की या संस्कारामुळेच आज आम्ही या ठिकाणी आहोत. अन्यथा आमचा मार्ग कधीच चुकला असता. योग्य मार्ग दाखवण्याचं काम भाऊंनी केलं आणि त्याच भावना या ठिकाणी राम कुलकर्णी यांनी आपल्यासमोर व्यक्त केल्या. त्यानंतर आपल्यामध्ये कोणी आपल्या भावना विचार व्यक्त करू इच्छित असेल तर त्याचं स्वागत आहे. आता हसणारे विद्यार्थी खूप काही हसवू शकतात, त्यांच्याकडे इतकं भांडार असतं ज्ञानाचं. आणि ते हसवतीया म्हणणाऱ्याला मी आता काय करत आहे, मंचावरती आमंत्रित करत आहे. त्यानंतर लक्ष्मण वेद पाठक आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त करतील. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेज समोर येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्यात. लक्ष्मण वेद पाठक. काही बोलतो. नमस्कार, मी लक्ष्मण वेद पाठक. माहीतच नव्हतं. 91-92 10वी भगवानभाऊ मनमाडकर आणि शोभाताई यांच्या सानिध्यात मी गेली 3री असल्यापासून त्यांच्याशी जवळीक आहे. कारण मी राहायला होतो कृष्णाबाई महाराज शेरकर यांच्या मठामध्ये. तिथं सप्त्याचा कार्यक्रम चालू व्हायचा आणि सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये भगवानभाऊंचा मंडप असायचा. आणि ते मंडप टाकताना एकदा भाऊंना मी म्हणलं, भाऊ जरा ती लाकडं टाकली, ती जरा थोडं पलीकडे टाकायची. भाऊने नुसतं मला असं बघितलं होतं, डोळं लाल भडक झालं भाऊचं. मी उठले बारका हापचेटीवरच, 3रीला होतो 6 नंबर शाळेला. भाऊने असं बघितलं, मी गपचूप घरात गेलो, तांब्याभर पाणी पिलो. आणि परत 2 वर्षानं परत 5वीला योग झाला, गयाबाई शाळेमध्ये यायचा. परत एकदा राजदूतवरच की बाबा हे तर कसा काय म्हणलं. आता म्हणलं माझी काय पाठ सोडत, म्हणलं विचार केला मला त्या मनातच की बाबा हे तर कसा काय. परत गेलो, त्यांचं दर्शन घेतलं. म्हणलं मी असं आईसाहेबांच्या तिथनं आम्हाला इथं पाठवलं शाळेत.
आणि आम्ही तुमच्या इथं सानिध्यात आले, आम्हाला सांभाळून घ्या म्हणलं. तर तिथनं 10वीपर्यंत खरंच माझं नशीब चांगलं होतं. 5वीपासून 10वीपर्यंत मी शिकलो. सर्व शिक्षकांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि ज्या 10वीच्या वर्गात मी शिकलो, ते 10वीचं वर्ष, त्या 10वीच्या वर्गात शिकत असताना ज्या बेंचवर मी बसत होतो, त्या बेंचवर देखील 10वीचा बोर्डाचा पेपर मी त्याच बेंचवर दिला. एकमेव नशिबान विद्यार्थी त्या. खरंच मी आता लय खाली बसून काय काय बोलू वाटतं, पण हिथं आलं का नाही अंग कापतंय. पण तुम्ही हसू नका, ती सगळ्याला वर बोलू तिथली. कारण इथून खरंच सगळ्यांचे मी आभार मानतो. सटाण्यावरनं आपले मित्र रवींद्र कापडणीस, बोधवडवरनं आशाताई व मालतीताई, हे 450 किलोमीटरवरून आले. किती? 450. आणि ते रवींद्र कापडणीस ते आले ते 550 ते 600 किलोमीटरवरून आले. खरंच त्यांचा आदर्श घ्यायचा आहे. का तर एक जीवाला आहे, प्रेम आहे, भावना, माया. फोन करून सांगितलं, व्हॉट्सअपवर त्यांना पत्रिका पाठवली आपण. आणि पंढरपुरात असणाऱ्या लोकांना आपण विद्यार्थ्यांना पत्रिका दिली, पण ती पोचू शकली नाही. घराघरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला राजू धर्माधिकारी आणि राजेंद्र ढवेणांनी. खरंच पण ह्यांनी नुसते व्हॉट्सअपवर यांना वैयक्तिक पत्रिका टाकलेले आहेत, वैयक्तिक टेक्स्ट मेसेज गेलेले आहेत. आणि त्याच्यावरून एवढे लांब आले. म्हणजे मामाने मावशी तर किती लांब आल्या. मामाने मावशी म्हणजे भाग्यश्री पाटील. चोकाला नाव बघितलं त्या दिवशी, तर मामाने मावशी दिसल्यामुळे मी पण भरपूर हसलो. परत मी म्हणलं सॉरी बरं का, त्यांची ओळख करून दिली. आणि माझे मित्र राजेंद्र नागटिळकजी आणि त्यांच्या सौ सुरेखाताई बालेराव नागटिळक यांचेही वारंवार मला मार्गदर्शन असते. काय चुकलं तरी मला ते समजून सांगते. कारण ज्यावेळेला वडील वारले ते, त्यावेळेला त्यांनी साठवण करण्यासाठी घरी आल्यानंतर एवढी समजूत काढली. पण ती जी भावना असते, वडिलाची माया, आधार असतो, तसंच आपल्याला परम आदरणीय महात्मा दादासाहेब मनमाडकर हे पण गेल्यानंतर एवढं आपल्याला दुःख झालं होतं की बोलायचं काम नाही. खरंच आम्हाला म्हणजे एवढं काही कळत नव्हतं त्यावेळेला. पण असो, धन्यवाद. मला तुम्ही 2 शब्द बोलायचं मान दिल्याबद्दल धन्यवाद.